अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाचा चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गडावर दाखल होऊन मनोभावे खंडेरायाचे दर्शन घेत आहेत। चंपाषष्ठी उत्सवाच्या दिवशी दुपारी वांग्याचा भरीत आणि रोडगा देवाला प्रसाद म्हणून दिला जातो। भाविक खंडेरायाचे स्मरण करत आणि यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करत मनोभावे तळी उचलतात। खंडेरायाच्या नावाने आसमंतात भंडारा खोबरे उधळले जाते। या चंपाषष्ठीच्या उत्सवानिमित्त जेजुरीत दरवर्षी मोठ्या यात्रेचे आयोजन केले जाते। राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात। श्री खंडोबाचा मानाचा चांदीचा खड्ग हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते। वाघ्या मुरळीच्या आशीर्वादाने भाविक जागरण गोंधळात सामील होतात। अख्खा जेजुरी गड भंडारा पांघरून सुवर्ण रूप धारण करतो। म्हणूनच या जेजुरीला सोन्याची जेजुरी असेही म्हटले जाते। त्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होते। काय सांगाल, गेल्या 6 दिवसापासून सुरू असलेल्या चंपाषष्ठी उत्सवाची आज सांगता होते, कसा श्रींचा दिनकर्म असतो आणि नेमकं चंपाषष्ठी उत्सवाचं महात्म्य काय आहे? एलकोट एलकोट जय मल्हार। प्रथमतः सर्व खंडोबा भक्तांना मी चंपाषष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज चंपाषष्ठी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी। या दिवशी भगवान शंकराने श्री खंडोबाचा म्हणजे मार्तंड भैरवाचा म्हणजे सदानंदाचा मल्हारीचा अवतार घेतला। त्यामुळे या दिवसाचं खूप महत्त्व आहे। ज्याप्रमाणे भगवान शंकराने अवतार घेतला आणि आज श्री खंडेरायाने मणिमल्ल्याचा संहार केला, त्यामुळे या दिवसाला खूपच असे महत्त्व आहे। मल्हार भक्तांसाठी हा सर्वात मोठा दिवस मानला जातो आणि या अवतार घेऊन मणिमल्ल्याचा नाश करून भगवान शंकर म्हणजे श्री मार्तंड भैरव खंडोबा या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्य करतात। त्यामुळे आपल्या जेजुरगडाला कुलदैवत असे मानले जाते। ज्याप्रमाणे कुलाचा उद्धार करणारे दैवत म्हणजेच कुलदैवत आणि ते श्री खंडेराय आहे। त्यामुळे संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात सुद्धा श्री खंडेरायाचं आज पूजन केलं जातं। सकाळीच खंडेरायाचे घट जेजुरगडावर उठले, त्यानंतर तळी भंडार करून भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून कांद्याची पात असेल दहीभात असेल असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि देवाची यथासांग पूजा केली जाते। आनंदाने देवाचं नामस्मरण केलं जातं आणि या उत्सवाची सांगता होते। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, जेजुरी, पुणे।